क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळंब देवनाळा येथील शेतकऱ्यांचे आवाहन, नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करून तातडीने भरपाई द्या। कळंब तालुक्यातील जोडमोहा मंडळ अंतर्गत येणाऱ्या देवनाळा परिसरातील शेतकऱ्यांची पिके अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहेत। नदीकाठच्या शेतांमध्ये कपासी, सोयाबीन, तूर यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले। स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की आजवर कृषी विभाग, जोडमोहा मंडळ अधिकारी किंवा ग्रामविकास विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। शेतकऱ्यांची मागणी आहे की तातडीने शेतमालाचे पंचनामे करून संबंधित विभागाकडून अहवाल शासन दरबारी सादर व्हावा आणि शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी। शेतकरी म्हणाले की आमची पिके पूर्णतः खरडून गेली, त्यामुळे आम्हाला तातडीने मदत न मिळाल्यास पुढील पेरणी व उपजीविकेवर संकट ओढवेल। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण, कळंब। देवनाळा येथील शेतकरी सर्वे नंबर 13-3 नरेंद्रलाल सिन्हा रोड सततच्या पावसामुळे नुकसान झालेले आहे। शेतात पाणी साचून आहे आणि जोडमोहा मंडळात अजूनपर्यंत पंचनामे झालेले नाही आहे। तरी महसूल विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास विभाग ह्या विभागांना अजूनपर्यंत जोडमोहा मंडळात कोणतेच पंचनामे झालेले नाही आहे। सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, अतोनात नुकसान झालेले आहे। तरी शासनाने त्वरित पंचनाम्याचे आदेश द्यावे आणि सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा। कारण आम्ही जगावं कसं? कारण अतोनात आमच्या शेतात पावसामुळे अतोनात नुकसान झालेले आहे। नाल्यालगतच्या शेताचे आणि सर्व शेतकरी बंधूंना, सर्व शेतकऱ्यांना जोडमोहा मंडळात सर्व शेतकऱ्यांचा पंचनामा करावा। सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। तरी महसूल विभाग व कृषी विभाग व ग्रामविकास विभागांना विनंती करतो की त्यांनी त्वरित पंचनामे करावे। अजूनपर्यंत शासनाने आदेश दिलेल्याप्रमाणे अजूनपर्यंत कोणताही कर्मचारी कोणत्याच शेतकऱ्यापर्यंत आलेला नाही आहे। तरी आम्ही कसं करावं, कसं जगावं? अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।